नमस्कार, नंदाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। लिज्जत पापडसारखे पापड आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। तेही तळल्यानंतर अजिबात तेलकट न होणारे, लाल न होणारे, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत, अगदी दुपटीने फुलणारे पापड बनवणार आहोत। तेही उडीद डाळ आणि मूग डाळपासून। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पापड बनवण्यासाठी 1 किलो उडीद डाळ आणि 1 किलो मूग डाळ घेतलेली आहे। तर या डाळी बघू शकता अशी पावडर लागलेली असते। अशी एक मोठं ताट घ्यायचं आणि डाळ वरून अशी हळूहळू टाकायची। तर इथे बघा त्याची धूळ किंवा पावडर बघू शकता कशी निघली जाते। आता या डाळी दोन्ही एकत्रित करून घ्यायच्या आणि एक सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यामध्ये या डाळी टाकून अशा पुसून घ्यायच्या। त्यामुळे डाळीच्या वरची धूळ पावडर निघून जाते। थोडीशी पंख्याखाली ही डाळ अर्धा तास वाळवून घ्यायची आणि मग गिरणीतून ही डाळ दळून आणायची। तर पहा मस्त असं बारीक हे पापडाचं पीठ दळून आणलेलं आहे। पीठ हे 2 किलो असल्यामुळे यातील निम्म पीठ म्हणजेच 1 किलो काढून घेणार आहे। पीठ हे मी वाटीने मोजून घेतलेलं होतं। तर बरोबर 9 वाटी हे पीठ भरलेलं होतं। त्यापैकी मी 4 वाटी पीठ घेणार आहे। अर्धी वाटी पीठ मी लाटण्यासाठी ठेवणार आहे। पीठ मळण्यासाठी आपण पापडाचा मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। पापड मसाला बनवण्यासाठी इथे मी रामबंधूचं मसाला पॅकेट घेतलेलं आहे। 100 ग्रॅमचं पॅकेट आहे। हा आयता मसाला वापरल्याने पापड अजिबात बिघडणार नाही, लाल होणार नाही। हा मसाला वापरल्याने एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत, अगदी सेम टू सेम लिज्जत पापड सारखेच पापड आपले घरच्या घरी बनवून तयार होतात। आता मसाल्याला उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं। मसाल्याचं पाणी थंड झालेलं आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। इथे मी मसाल्याचं एकदमच पाणी टाकलेलं आहे, कारण या अगोदर मी पापड हे बनवलेले होते। तर हे प्रमाण मला परफेक्ट माहीत आहे। जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही थोडं थोडं करून पाणी टाका। तर पहा मस्त असे घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त एकदम दगडासारखंही घट्ट मळायचं नाही आणि एकदम पातळ सैलसरही मळायचं नाही। जसं आपण समोसा कचोरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं। तर इथे पीठ मळून झालेलं आहे। वरून थोडंसं तेल टाकून हे पीठ आणखीन एक वेळेस थोडंसं मळून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी हे पीठ मुरायला ठेवून द्यायचं। पीठ हे जास्त वेळही मुरायला ठेवायचं नाही, कारण जास्त वेळ पीठ मुरायला ठेवलं तर पापड आपले तळल्यानंतर लालसर पापडांना कलर येतो। त्यामुळे लगेच करायला घ्यायचं। अर्ध्या तासाने पीठ बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे। पापड जर तुम्हाला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावंसं वाटत असेल आणि डबलीने पापड फुलावा वाटत असेल तर ही मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागते पीठ कुटून घेण्याची। तर माझ्याकडे वरवंटा पाटा होता, त्यावरच पीठ मी कुटून घेणार आहे। पीठ कुटताना मात्र वरवंट्याला चिटकलं जातं, त्यामुळे थोडंसं 4 बोटं तेलात बुडवून ते लावून घ्यायचं। पीठ कुटताना मात्र जास्त तेल एकदम टाकायचं नाही, असं फक्त तेलात 4 बोटं बुडवायची आणि पिठाला असं लावून घ्यायचं। त्यामुळे जास्तीचं तेल वापरण्यात येत नाही। जास्त तेल वापरल्याने पापड आपले जास्त दिवस टिकत नाही। डब्यात भरून ठेवल्यानंतर त्याचा थोड्याच दिवसात वास यायला लागतो। त्यामुळे कमीत कमी असं तेलाचा वापर करायचा। तर छान असं पीठ मी कुटून बदलून घेतलेलं आहे। उडदाचे पापड बनवण्याची एवढीच मेहनत आहे, त्यामुळेच पापड ही आपल्याला एकदम दुकानातले लिज्जत पापड सारखे हे पापड खायला मिळतात, तेही घरच्या घरी। आता यातील असा गोळा घेऊन बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि आपल्या हातात बसेल इतपत गोळा घ्यायचा आणि ह्या पिठाला लवचिक करून घ्यायचं। तर पहा मस्त असं हे पीठ लवचिक झालेलं आहे। उडदाचे पापड बनवताना या 2 टिप्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे पीठ कुटून बदलून घेणे म्हणजेच आपटून घेणे, आणि दुसरी म्हणजे की हाताने असं हे पीठ लवचिक करून घेणे। जर असं हे पीठ लवचिक लांब व्हायला लागलं की समजायचं हे पीठ पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता या पिठाची नेळवाटी करून घ्यायची, असं लांब करून घ्यायचं आणि असं चाकूने आपल्याला जसं पाहिजे त्या आकारात गोल कट करून घ्यायचं। तर पहा एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं। इथे मी निम्म्या पिठाचे गोळे करून घेतलेत। आता आपण पापड लाटायला सुरुवात करूया। तर इथे मी पापड लाटण्यासाठी स्टीलचं ताट घेतलेलं आहे, कारण मला यावरतीच लाटायला सोपं जातं।
पिठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आणि पापड मस्तपैकी लाटून घ्यायचा। तर पहा मस्तपैकी पापड आपला लाटला जातोय। आपल्याला जर वाटलं पापड खाली चिटकायला लागले तर थोडंसं कोरडं पीठ टाकून पापड लाटून घ्यायचंय। तर पहा मस्तपैकी असा पापड लाटून झालेला आहे। आपल्याला बारीक मोठा जेवढ्या साईज मध्ये पापड बनवायचा असेल त्यानुसार बनवून घ्यायचा। जरी पीठ वाटलं थोडंसं जास्त लागले तर फडक्याने पुसूनही घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने सर्व पापड लाटून घेणार आहे। तर मस्त असे हे पापड आपले लाटून तयार करून झालेले आहेत। पहा पापड करता करताच हे पापड पंख्याने सुकलेले आहेत। एकदम जास्तही हे पापड लगेच वाळवायचे नाही। तर असं तासभराने पापड सुकले गेले की एकावर एक ठेवून घ्यायचे। त्यामुळे काय होतं पापड वाकडे तिकडे होत नाही। थोडा वेळ एकावर एक हे पापड असेच ठेवून द्यायचे। थोडा वेळ म्हणजे 1 तास किंवा 2 तास तुमच्या वेळेनुसार, पण मात्र ओपनच ठेवायचे। आणि नंतर मग रात्री झोपायच्या वेळेस अशी एक चाळण घ्यायची आणि त्यामध्ये हे पापड ठेवून द्यायचं आणि वरती अशीच एक चाळण किंवा एखादा रुमाल टाकून ठेवला तरीही चालतं। तर हे रात्रभर असंच ठेवायचं। तर पहा इथे मी दुसऱ्या दिवशी 2 तासासाठी कडक उन्हात वाळून घेतलेले होते। बघू शकता मस्त कडकडीत हे वाळलेले आहेत पापड। आता हे पापड तुम्हाला मी तळूनही दाखवते। पापड तळताना मात्र तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मग मीडियम करायचं। तर पहा मस्त असा पापड फुलला जातोय बघू शकता। बाकीचेही पापड तुम्हाला मी असेच तळून दाखवते। तेलात टाकल्यानंतर पापड असं पसरवून घ्यायचा आणि लगेच पलटी मारायचं तरच पापड छान तळला जातो। सगळे पापड बघू शकता एकदम दुपटीने फुलत आहे। अगदी लिज्जत पापड सारखेच हे पापड आपले दिसत आहेत की नाही, कारण या पापडावरती बबल्सही बघू शकता अगदी सेम लिज्जत पापडासारखेच आलेले आहेत। असं म्हटलं जातं की उडदाचे पापड डबलीने फुलले जात नाहीत, पण इथे बघू शकता रिझल्ट तुमच्या समोरच आहे। अगदी दुपटीने हे पापड फुलले जात आहे। तर पापड आपले तळून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला मी दोन्ही पापडामधला फरक दाखवते बघू शकता। पापड तुम्हाला मी तोडूनही दाखवते। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हे पापड तयार झालेले आहेत। तर आजची ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।